नमस्कार मंडळी. आज आम्ही चाललोय भाटघर धरणाच्या बॅकवॉटर्सला. काही प्लॅनिंग नाही, काही खास रिझन नाही, पण फक्त असा थोडासा ब्रेक घ्यायचा होता आणि निसर्गात थोडा टाइम स्पेंड करायचा होता. आणि खरं सांगायचं तर इथपर्यंत येतानाची वाईबच पूर्ण चेंज झाली. एका बाजूला ही शेती, दुसऱ्या बाजूला पाणी आणि मध्ये हा शांत छोटासा रस्ता. कुठलीही घाई नाही, ट्रॅफिक नाही. खरंच सिटी लाईफ पासून खूप दूर आल्यासारखं वाटत होतं. आणि कधी कधी असंच रँडमली बाहेर पडणं खूप गरजेचं असतं. तर चला तुमच्यासोबत आम्ही हा एक्सपिरियन्स शेअर करतो आमचा. गाडी पार्क करून आम्ही थेट पाण्याकडे निघालो. हळूहळू चालत जाताना आसपासचं सगळं ऑब्झर्व करायला वेळ मिळाला. आजूबाजूला कोणीच नाही, ना आवाज ना गर्दी, फक्त पक्ष्यांचा हलका आवाज आणि वाऱ्याची सळसळ. समोर पसरलेले शांत पाणी आणि त्यातली रिफ्लेक्शन खरंच त्या मोमेंटला सगळं खूप काम वाटत होतं आणि सिटी लाईफमधल्या गोंधळापासून पूर्ण दूर आल्यासारखं फील होत होतं. आणि मग आम्ही हळूहळू पाण्यात उतरलो. पहिल्यांदा पाय पाण्यात टाकताच एकदम थंडावा जाणवला. पाणी खूप शांत होतं, कुठलाही आवाज नाही आणि त्या थंड पाण्यात उभं राहिल्यावर दिवसभराचा सगळा थकवा जणू कुठेतरी गायबच झाला. हा मोमेंट खरंच खूप पीसफुल होता. तर गाईज हा स्पॉट एकदम असा एक छान वाटतंय ना. आम्ही इथं पाण्यात उतरलोय, एवढं छान वाटतंय पाय टाकूनच काय सांगू तुम्हाला. आणि त्यात हा भाटघर डॅम आहे ना, ब्रिटिशकालीन डॅम आहे. असा 100 वर्ष क्रॉस झालं त्या डॅमला, पण तरी अजून तो यूज होतोय. म्हणजे एवढं स्ट्रॉंग त्याचं कन्स्ट्रक्शन झालेलं आहे त्या डॅमचं. हा तो भले आता तसा रिस्की आहे म्हणतात, कधी पण फुटू शकतो, पण अजूनपर्यंत तरी अशी काय घटना घडलेली नाही आहे. तो डॅम एवढा मजबूत आहे. आणि आता आम्ही इथं असं थोडं टाईमपास करणार आहे, पाण्यात जरा खेळत बसणार आहे. एवढं स्वच्छ पाणी आहे हे तिथं स्टार्टिंगला थोडं खराब वाटते कारण ते माती दडकते पाण्यामुळे. वाऱ्यामुळे पाणी येऊन धडकते म्हणून खूप माती हा, वाटते. पण स्वच्छ आता एकदम असं स्वच्छ आहे, तुम्हाला दिसतच असेल ते. आणि आता सनसेट सनसेट बघू आम्ही आणि इथून निघू, दाखवतो तुम्हाला. काही प्लॅन नव्हता, कुठे जायचं ठरलं नव्हतं, पण अशा रँडम ट्रिप्समध्येच खरी मजा असते. बसलो, गप्पा मारल्या, थोडा वेळ सगळं विसरून फक्त एन्जॉय केलं. आणि ऑनेस्टली अशा मोमेंटसाठीच तर आपण बाहेर पडतो. A few moments later. गाईज आता या ठिकाणी आम्ही आता एका स्पॉटवर येऊन बसलेलो आहे पाण्याच्या पुढं. आता सनसेट पण व्हायलाच लागलाय, तुम्हाला दाखवलंच आम्ही ह्याच्यानंतर. एकदम असं छान वाटलं इथं येऊन आम्हाला. एवढं भारी आहे इथला व्ह्यू, नेचर हा. एवढं इथं वारं सुटलंय, एवढं मोकळं आहे. लाटांचा आवाज पण असा पाण्याच्या एवढा शांत करतो ना मनाला आपल्या. खूप छान वाटतं इथं. आणि आमच्या मागं असा डोंगरांचा हा व्ह्यू, त्याच्या पुढं पाणी त्या डोंगरांच्या पलीकडे 2-3 किल्ले आहेत, रोहिडा. हा, ते आता प्रॉपर आम्हाला दाखवता नाही येत, पण आहेत ते. छान वाटतं इथे बसून. दिसणार नाही. तुम्हाला आम्ही आता सनसेट दाखवतोच. चला. आणि शेवटी हा सनसेट पूर्ण दिवसाला एक परफेक्ट एंडिंग देऊन गेला. तर गाईस या ठिकाणी आता आमच्या मागं सनसेट झालेला आहे. तुम्ही बघू शकता आता की ऑरेंज लाईन दिसायला लागली आहे फार, म्हणजे प्रॉपर असा सनसेट झालेला आहे. एवढं छान वाटलं ना आम्हाला इथं हा सनसेट बघून, काय सांगू. आणि आता इथं वारं पण खूप सुटलेलं आहे.
अंधार व्हायला लागला. आता आम्ही इथून निघतोय. छान वाटतं इथे येऊन, असं मनाला शांती मिळाली. साहिल भाऊ काय बोलायचे? खूप भारी आहे हा स्पॉट. व्हिजिट करू शकता. पाटघर डॅमचे बॅक वॉटर्स आहेत, भोरमध्येच आहे. आणि असं एवढा हा असा अपरिचित स्पॉट आहे, म्हणजे इथं क्राऊड नाही आहे एवढा लोकांचा. ज्यांना माहिती आहे तेच इथं असतात. तुम्हाला यायचं असेल तर पाटघर डॅमचे बॅक वॉटर्स सर्च करून येऊ शकता, इथं पोचताल तुम्ही. आणि हाच होता आजचा आमचा व्हिडिओ गाईज. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर असंच कंटेंट बघत राहण्यासाठी सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.